नमस्कार. तर मी पूनम माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आता माणसाचा जन्म मृत्यू हा ठरलेला असतो बरं का. आणि आज जरा थोडंसं विचार करत होते आणि विचार करता करता असा डोक्यात विचार आला की अरे आपण ज्या दिवशी नसेल ना, म्हणजे ज्या दिवशी आपलं मरण येईल किंवा ज्या दिवशी आपला मृत्यू होईल त्या दिवशी नक्की काय घडत असेल बरं. तर हा थोडासा विचार करत होते. किती शांत असेल ना तो दिवस, ज्या दिवशी मी या जगात नसेल. माझ्या नावाने रडणारे खूप असतील. नंतर त्या दिवशी आतून तुटलेलं असेल माझं मन. माझ्या नावाने रडणारं प्रत्येक माझं मन त्या दिवशी आतून तुटलेलं असेल. मग शेवटचं बघण्यासाठी ना लोकांची गर्दी जमलेली असेल, फक्त शेवटचं तोंड तरी बघून घेऊया म्हणून. कालपर्यंत माझ्यावर रुसलेली फुगलेली म्हणा, त्या दिवशी माझ्यासाठी रडत असतील. म्हणजे दुसऱ्याला बघून का होईना किंवा थोडंसं त्यांनाच मनात काहीतरी विचार करून किंवा त्या टायमिला म्हणजे जेव्हा माणूस मरतो ना, तेव्हा खरंच माणसांना त्या माणसाची खरी किंमत कळते. ते बोलतात ना, माणसाची किंमत कळण्यासाठी माणसाला किंवा माणसाचं नाव चांगला होता हे ऐकून घेण्यासाठी माणसाला मरावं लागतं. तेव्हा माणूस म्हणतं की हा चांगला होता. माझ्या थंड पडलेल्या हातांना शेवटचा स्पर्श करायची घाई असेल, म्हणजे जो तो हातांना स्पर्श करायला किंवा अंगाला स्पर्श करायला येईल. ज्यांनी जिवंतपणे वेळ दिला नाही त्यांच्याकडे त्या दिवशी फक्त वेळ असेल ना. कारण त्या दिवशी तर मी ह्या जगात नसेल ना. त्यामुळं ज्यांनी मला वेळ दिला नाही किंवा ज्यांना असं वाटत होतं की वेळ तिच्यासाठी थोडा काढायला पाहिजे होता, त्यांच्याकडे वेळ असेल ना माझ्यासाठी. मला पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेलं असेल किंवा 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 माझ्या अंगावर शाल किंवा काहीतरी टाकलेलं असेल. माझा शांत चेहरा सगळ्यांसमोर असेल. कारण अशी तर मी खूप बडबडी आणि अशी तर मी खूप आगाऊ रागीट वगैरे सगळ्यांना वाटते ना. तर मग त्या दिवशी फक्त माझा शांत चेहरा आणि मी शांत असेल. आईच्या डोळ्यात समुद्र असेल आणि बाबांच्या मनात न बोलता येणारं दुःख असेल की जेव्हा ती होती तेव्हा आपण तिच्याशी कसं वागलो किंवा काय केलं काय नाही, तिच्याशी कसं वागलो हे सुद्धा ते विचार करत असतील. मला लाकडावर शांत झोपवलेलं असेल आणि आजूबाजूला फक्त रडण्याचा आवाज असेल. आणि असं काही नाही की मी त्यांचं काहीतरी घेऊन चालले किंवा मी त्यांना असं वाटेल की त्यांच्या आयुष्यात मी काहीतरी म्हणजे चांगलं केलं वगैरे, असं नाही आहे. पण फक्त आजूबाजूला रडण्याचा आवाज असेल. ज्यांना माझं हसणं आवडत असेल त्यांच्या डोळ्यासमोर त्या दिवशी माझा चेहरा असेल की अरे ही किती हसत असायची वगैरे म्हणून, पण त्यांच्या डोळ्यातही पाणीच असेल. माझ्यावर शेवटचं फूल टाकताना कित्येक हात थरथरत असतील. थांब ना अजून थोडा वेळ. म्हणजे जे लोक माझ्यावर प्रेम करतात किंवा ज्या लोकांना मी हवीशी वाटायची ते लोक बरं का, हे शब्द प्रत्येकाच्या मनात अडकलेले असतील. थांब ना थोडा वेळ. आग हळूहळू मला जाळत असेल आणि माझ्यासोबत कितीतरी आठवणीही जळत असतील. धुरासोबत माझं अस्तित्व आकाशात मिळत असेल आणि खाली उभ्या प्रत्येक डोळ्यात पश्चाताप असेल. त्या दिवशी सगळ्यांना माझी किंमत कळेल किंवा सगळ्यांना त्या दिवशी माझी किंमत समजेल. पण मी मात्र कुठेच नसेल. फक्त राख उरलेली असेल आणि आठवणीत कायमच जिवंत राहिलेले एक नाव असेल. तर हे असंच असतं बरं का. माणूस जेव्हा जिवंत असतो ना, तेव्हा माणसाला माणूस कधीच माणूस म्हणत नाही किंवा त्या व्यक्तीकडे लक्ष देत नाही. म्हणजे कोणतीही आयुष्यात आपले व्यक्ती असू द्या, पण जास्त करून आपण त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करतो वगैरे. पण जेव्हा ती व्यक्ती जाते ना आयुष्यातून किंवा जीवनातून ती व्यक्ती जाते ना, तिचे नातेवाईक तिचे म्हणजे सगळे लोकच तिला इतकं म्हणजे प्रेम केल्यासारखं करतात. ज्या दिवशी ती मरते त्या दिवशी
म्हणजे कोणीही व्यक्ती असू दे बरं का, त्या व्यक्तीचा शेवटचा दिवस हा असाच असतो. शेवटची सगळी तयारी चाललेली असते, सगळ्यांना असं वाटत असतं की अजून थोडा वेळ थांबायला पाहिजे होता, अरे हा चांगला होता किंवा अरे ही चांगली होती, हे म्हणून घेण्यासाठी त्या व्यक्तीला मरावं लागतं असं म्हणतात ना, तर तसंच आहे. आणि शेवटचा दिवस म्हणजे त्यावेळेस म्हणा सगळे तुम्हाला प्रेम करत असतात, फक्त ते तुम्हाला समजत नाही. माणूस जेव्हा जिवंत असतो ना, तेव्हा त्या माणसाला अजिबात माणसात आणत नाही किंवा माणसात घेत नाही. आणि ज्या टायमिंगला माणूस ज्या दिवशी जातो ना, त्या दिवशी माणसात असतो, पण फक्त तो माणूस तेवढा नसतो. तर तुम्हाला समजत असेल, तुम्हाला माझ्या भावना कळल्या असतील. आणि खरंच माणूस गेल्यानंतर त्या माणसाची इतकी किंमत कळते ना, की नंतर विचार येतात, अरे हा म्हणजे होता आपल्या आयुष्यात तेव्हाच, हे करायला पाहिजे होतं आपण, ते करायला पाहिजे होतं, असं केलं असतं तर असं झालं असतं. आणि खूप साऱ्या आठवणी मागे सोडून जात असते ती व्यक्ती. कारण आठवणींवर म्हणतात ना, काहीतरी मागे आठवणी असतात ना, त्या अशा आठवणी असतात की खूप काही काही आठवणी अशा असतात की वेदना देणाऱ्या असतात. कारण खूप चांगले वाईट सुख दुःखाचे प्रसंग माणसाच्या आयुष्यात घडलेले असतात. त्यामुळं जोपर्यंत माणूस जिवंत आहे ना, तोपर्यंत त्या माणसाला किंमत द्या आणि आपुलकीने जपा, आपल्याकडे चांगली माणसं असतील तर. कारण त्या व्यक्तीला नंतर असा म्हणजे जेही कोणी असेल ना, तर त्यांना पश्चाताप नाही झाला पाहिजे की अरे आपल्याजवळ होती, पण आपण तिच्यासाठी काहीच नाही करू शकलो, त्या व्यक्तीसाठी. किंवा महिला असू द्या, पुरुष असू द्या, त्याच्यासाठी तिच्यासाठी आपण काहीच नाही करू शकलो, असा पश्चाताप होण्यापेक्षा ना, थोडंसं त्या व्यक्तीकडे लक्ष द्या, थोडंसं आपलेपणा दाखवा, नंतर मान सन्मान द्या. इतकंच तर पाहिजे असते. आणि माणूस समाधानी असेल ना आयुष्यात, तर नंतर एक खंत पश्चाताप राहत नाही, उरत नाही आयुष्यात. तर चला, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.